नमस्कार, मी नीलम. सायराज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत बाजरीची भाकरी होते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बाजरीची भाकरी बनवण्यासाठी नेहमी परातीचा किंवा ताटाचा वापर करायचा आहे, जेणेकरून आपलं पीठ व्यवस्थित असं मळता येतं. बाजरीचं पीठ इथं मी चाळून घेतलेलं आहे, जेणेकरून यामध्ये अख्खी बाजरी किंवा चाळ असेल ते बाजूला निघते. थोडं थोडं पाणी घातलेलं आहे. बाजरीचं पीठ व्यवस्थित असं मळायचं. पाणी जास्त टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी टाकायचं, नाहीतर आपलं पीठ पातळ होते. पाणी घालून पीठ व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे. भाकरीचं पीठ मळताना जास्त घट्टही नाही मळायचं आणि जास्त पातळही नाही. मऊ असा गोळा बनवून घ्यायचा आहे, जेणेकरून आपली भाकरी टम्म अशी फुगते. जेवढी मोठी बनवायची तेवढा गोळा घ्यायचा. चला तर मग भाकरी थापण्यासाठी घेऊया. ताटामध्ये मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, याच्यावर आता भाकरी थापायची. हातावर पीठ लावून भाकरी थापून घेतलेली आहे. चला तर मग ही भाकरी तव्यावर टाकूया. भाकरीची थापलेली बाजू खाली करायची आणि पिठाची वरती करायची. गॅस हा फुल केलेला आहे. आता याच्या बाजूने पाणी लावायचं. पाणी लावून झाल्यावरती भाकरी पलटी करायची. दुसऱ्या बाजूने सुद्धा भाकरी छान भाजायची आहे. उलटण्याच्या साहाय्याने ही भाकरी कडेकडेने भाजायची आहे. सगळीकडून व्यवस्थित अशी भाकरी भाजून घ्यायची आहे. बघा तर मग आपली टम्म बाजरीची भाकरी फुगलेली आहे. चॅनलला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका.